नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सपना होमस्कूलिंग या चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचे विज्ञान भाग 1चा तिसरा धडा रासायनिक अभिक्रिया व समीकरणे याचा स्वाध्याय पाहत आहोत। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा। इथे आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत कंसामध्ये, तर आपण प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहू। लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्यावरती डॅश डॅश धातूचा थर दिला जातो, तर जस्त धातूचा थर दिला जातो। कारण जस्त हा लोखंडापेक्षा जास्त विद्युत ऋण धातू आहे, त्यावर वातावरणाचा परिणाम मंद गतीने होतो। जस्ताच्या थरामुळे लोखंडावर ऋणाग्र थर निर्माण होतो, त्यामुळे जस्ताचे क्षरण आधी होते व लोखंडाचे क्षरण होणे थांबते। जस्ताचे क्षरण काही वर्षात होऊन लोखंड उघडे पडते व गंजण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होते, पण सुरुवातीची काही वर्षे लोखंडांचे गंजणे थांबते। फेरस सल्फेटचे फेरिक सल्फेटमध्ये रूपांतर ही एक डॅश डॅश अभिक्रिया आहे, तर ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे। कारण फेरस सल्फेट मायनस फेरिक सल्फेट म्हणजे Fe2+ मायनस Fe3+ या अभिक्रियेत फेरस सल्फेट एक इलेक्ट्रॉन गमावतो। आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे डॅश डॅश होते, तर उत्तर आहे विद्युत अपघटन होते। कारण 2H2O आम्लयुक्त बरोबर 2H2O+ O2 पाण्याचे विद्युतमुळे अपघटन होऊन हायड्रोजन व ऑक्सिजन निर्माण होतात। BaCl2 च्या जलीय द्रावणात ZnSO4 जलीय द्रावण मिसळणे हे डॅश डॅश अभिक्रियेचे उदाहरण आहे। तर BaCl2 च्या जलीय द्रावणात ZnSO4 चे जलीय द्रावण मिसळणे हे दुहेरी विस्थापन अभिक्रियेचे उदाहरण आहे। तर BaCl2 म्हणजे बेरियम क्लोराईड आणि ZnSO4 म्हणजे झिंक सल्फेट। कारण BaCl2+ ZnSO4 = झिंक क्लोराईड प्लस बेरियम सल्फेट। प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। दिलेल्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात, एका उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा। उत्तर, दिलेल्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात। उदाहरणार्थ 2H2S + SO2 = 3S + 2H2O या अभिक्रियेत H2S चे ऑक्सिडीकरण तर SO2 चे क्षपण होते। कारण H2S मधून S चा अणू बाहेर पडतो व H अणूशी O मधून अणूचा संयोग होतो, म्हणजेच H2S चे ऑक्सिडीकरण होते। SO2 मधून ऑक्सिजनचे अणू बाहेर पडतात, म्हणजे SO2 चे क्षपण होते। हायड्रोजन पेरॉक्साईडचे अपघटन या रासायनिक अभिक्रियेचा दर कसा वाढवता येतो। उत्तर, MnO2 म्हणजेच मॅग्नीज ऑक्साईड ची पावडर H2O2 म्हणजेच हायड्रोजन पेरॉक्साईड मध्ये टाकल्यास H2O2 = H2+ O2 यामुळे अपघटन अभिक्रियेचा वेग वाढतो। ऑक्सिजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे कोणते प्रकार पडतात ते उदाहरणासहित लिहा। उत्तर, अभिक्रियेचे 2 प्रकार पडतात। पहिला आहे ऑक्सिडीकरण अभिक्रिया। त्याची व्याख्या आहे, ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादित मिळते, अशा अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात। उदाहरणार्थ C+O2 = CO2 म्हणजे Zn म्हणजे झिंक आणि H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड = झिंक सल्फेट प्लस हायड्रोजन। दुसरा आहे क्षपण। ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिकारकाचा हायड्रोजनशी संयोग होतो किंवा अभिक्रियाकारकातून ऑक्सिजन निघून जातो व उत्पादित मिळते, अशा अभिक्रियेला क्षपण असे म्हणतात। उदाहरणार्थ कॉपर ऑक्साईड प्लस हायड्रोजन = कॉपर प्लस वॉटर। COO म्हणजे कॉपर ऑक्साईडचे क्षपण झाले, वनस्पती तेलाचे हायड्रोजनशी होताना तेलाचे क्षपण होते। अभिकारक व उत्पादित म्हणजे काय ते उदाहरण लिहा। उत्तर, पहिला मुद्दा आहे, रासायनिक अभिक्रियेमध्ये पदार्थामधील रासायनिक बंधांचे विभाजन होते व नवीन रासायनिक बंध तयार होतात व पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते। जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारके किंवा अभिकारके म्हणतात। दुसरा आहे, रासायनिक अभिक्रियेत नवीन बंध तयार होऊन जो पदार्थ नव्याने तयार होतो त्याला उत्पादित म्हणतात। तिसरं, उदाहरणार्थ कोळसा म्हणजेच कार्बन हवेत जाळला असता कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो, ही रासायनिक अभिक्रिया आहे। यात कोळसा म्हणजेच कार्बन व ऑक्सिजन हवेतील हे अभिकारक आहेत, तर कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित आहे। NaOH म्हणजेच सोडियम हायड्रोक्साईड पाण्यात मिसळणे व CaO म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड पाण्यात मिसळणे या 2 घटनांमधील साम्य व भेद लिहा। उत्तर, पहिला मुद्दा,
NaOH म्हणजे सोडियम हायड्रोक्साईड पाण्यात मिसळतो त्यावेळी कोणतीही अभिक्रिया घडून येत नाही, नवीन पदार्थ निर्माण होत नाही. पण सोडियम हायड्रोक्साईड विरघळताच द्रव गरम होतो. ही क्रिया उष्मादायी प्रक्रिया आहे. दुसरा मुद्दा आहे CO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड पाण्यात विरघळतो. ही रासायनिक अभिक्रिया असून उष्मादायी आहे. कॅल्शियम ऑक्साईड प्लस पाणी बरोबर कॅल्शियम हायड्रोक्साईड प्लस उष्णता. तर कॅल्शियम ऑक्साईड हा नवीन पदार्थ तयार होतो. प्रश्न तिसरा, खालील संज्ञा उदाहरणासहित स्पष्ट करा. उष्माग्राही अभिक्रिया. उत्तर, उष्माग्राही अभिक्रिया याचं हे आहे व्याख्या आहे, ज्या अभिक्रियेत उष्णता शोषली जाते त्या अभिक्रियेत उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. तर कॅल्शियम कार्बोनेट उष्णता बरोबर कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड. संयोग अभिक्रिया. उत्तर, संयोग अभिक्रिया त्याची व्याख्या आहे, जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेत संयोग अभिक्रिया म्हणतात. उदाहरणार्थ कार्बन प्लस ऑक्सिजन बरोबर कार्बन ऑक्साईड. संतुलित समीकरण. उत्तर, संतुलित समीकरण एखाद्या रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिकारक व क्रियेनंतर निर्माण होणाऱ्या उत्पादितेबरोबर या चिन्हाच्या डावीकडे व उजवीकडे अनुक्रमे दर्शवलेली असतात व अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अणूंची संख्या या उत्पादितांच्या अणूंची संख्या इतकी असेल तर अशा समीकरणांना संतुलित रासायनिक समीकरण म्हणतात. उदाहरणार्थ झिंक प्लस सल्फ्युरिक ॲसिड बरोबर झिंक सल्फेट प्लस हायड्रोजन. विस्थापन अभिक्रिया. उत्तर, Zn प्लस H2SO4 इज इक्वल टू ZnSO4 प्लस H2. वरील अभिक्रियेत H2SO4 मधील हायड्रोजनचे अणु विस्थापन Zn अणूमुळे हवेत हायड्रोजन मुक्त होतं. ही विस्थापन अभिक्रिया होय. यात झिंक ही जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य आहे. एखाद्या अभिक्रियेत कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याची जागा जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्याचा अणू होतो अशा अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. प्रश्न 4, शास्त्रीय कारणे लिहा. चुनखडी तापून मिळालेला वायू ताज्या चुनेच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते. उत्तर, चुनखडी निवळी तापवली असता तिचे अपघटन होऊन कॅल्शियम ऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. दुसरा मुद्दा, हा कार्बन डायऑक्साईड वायू चुन्याच्या निवळीतून प्रवाहित केला असता अद्रावणीय असे पांढऱ्या रंगाचे कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. यामुळे चुन्याची निवळी दुधाळ होते. शहावादी फरशीचे तुकडे HCl मध्ये नाहीसे व्हाव्यास वेळ लागतो पण फरशीचा तुकडा मात्र लवकर नाहीसा होतो. उत्तर, अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकाच्या कणांच्या आकारावर अवलंबून असतो. जेवढा कणांचा आकार लहान तेवढा अभिक्रियेचा दर वाढतो. शहावादी फरशीची HCl बरोबर अभिक्रियेमध्ये शहावादी फरशीच्या तुकड्यापेक्षा शहावादी फरशीचा चुरा आकाराने लहान असल्याने त्याच वजनाचा फरशीचा चुरा HCl बरोबर जलद गतीने संयोग पावतो व लवकर नाहीसा होतो. प्रयोगशाळेत संवहन सल्फ्युरिक आम्लापासून विरळ आम्ल तयार करताना पाण्यामध्ये संवहन सल्फ्युरिक आम्ल संथ गतीने सोडून द्रावण काच कांडीने हलवत राहतात. उत्तर, कारण संवहन सल्फ्युरिक आम्ल पाण्यात विरघळून विरल होण्याची क्रिया ही उष्मादायी प्रक्रिया आहे. अर्थात यावेळी खूप जास्त उष्णता निर्माण होते. त्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होऊन वाफेबरोबर आम्ल बाहेर उडून अपघात होऊ शकतो. तसे होऊ नये म्हणून आम्ल सावकाश ओतून सतत हलवत राहतात. त्यामुळे निर्माण झालेली उष्णता द्रवात सर्वत्र पसरते व संभाव्य धोका टळतो. खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. उत्तर, जर खाद्यतेल दीर्घकाळ ठेवले तर त्याचे ऑक्सिडीकरण होऊन त्यास खवटपणा येतो, त्याची चव व वास बदलते. दुसरा, हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा म्हणजेच अँटीऑक्सिडंट वापर करतात किंवा दीर्घकाळासाठी खाद्यतेल हवाबंद डब्यात साठवले तरी योग्य ठरते, कारण त्याचे ऑक्सिडीकरण होत नाही. प्रश्न 5, पुढील चित्राचे निरीक्षण करा. रासायनिक अभिक्रिया स्पष्टीकरणासह मांडा. आता हे चित्र व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. या चित्राचं इथे तुम्हाला ऋणाग्र धनाग्राचे समीकरणही दिसतील. उत्तर, ओलसर हवेत लोखंड का गंजतो ते ह्या आकृतीसह स्पष्ट होते. पाण्याच्या संपर्कामुळे लोखंडी पृष्ठभागावर विद्युत प्रभार निर्माण होतो व त्यावरील काही भाग धनाग्र तर काही भाग ऋणाग्र बनतो. धनाग्राच्या सानिध्यात लोखंडाचे ऑक्सिडीकरण होऊन त्याचा फेरस ऑक्साईड बनते. ऋणाग्राच्या सानिध्यात पाण्याचे
आयोनायझेशन होऊन फेरस ऑक्साईडचे ऑक्सिडीकरण होऊन फेरिक ऑक्साईड म्हणजे Fe2O3 तयार होतो. हा तांबूस पदार्थ म्हणजेच लोखंडाचा गंज होय. अशा प्रकारे लोखंड गंजण्याची क्रिया ही आयनिक प्रकारची आहे. प्रश्न 6. खालील रासायनिक अभिक्रियेमधील कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण व क्षपण होते ते ओळखा. अ. आयन प्लस सल्फर इज इक्वल टू आयन सल्फाईड. उत्तर. या अभिक्रियेत आयनचे ऑक्सिडीकरण व सल्फरचे क्षपण होते. आ. सिल्वर ऑक्साईड इज इक्वल टू सिल्वर प्लस ऑक्सिजन. उत्तर. या अभिक्रियेमध्ये सिल्वर ऑक्साईडचे क्षपण होते. ई. मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू मॅग्नेशियम ऑक्साईड. उत्तर. या अभिक्रियेत मॅग्नेशियमचे ऑक्सिडीकरण होते. ई. निकल ऑक्साईड प्लस नायट्रोजन इज इक्वल टू निकल प्लस वॉटर. या अभिक्रियेमध्ये निकल ऑक्साईडचे क्षपण होऊन H2 म्हणजे हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होते. प्रश्न 7. पुढील रासायनिक समीकरणे पायरी पायरीने संतुलित करा. पहिला आहे पायरोसल्फ्युरिक आम्ल प्लस पाणी बरोबर सल्फ्युरिक आम्ल. त्याची मूलद्रव्ये अभिकारके डावी बाजू आणि उत्पादिते उजवी बाजू. पहिल्यांदा आपली ही समीकरण जे दिलेलं आहे वरती ते आपल्याला मांडून घ्यायचं आहे. मग मूलद्रव्ये अभिक्रिया कारके आणि उत्पादिते असे 3 बॉक्सेस करून मूलद्रव्ये लिहून घ्यायची. तर मूलद्रव्ये कोणती कोणती आहेत? हायड्रोजन आहे, सल्फर आहे आणि ऑक्सिजन आहे. आता अभिक्रिया कारके म्हणजे डाव्या बाजूला त्यांची संख्या किती आहे? तर इकडे हायड्रोजनची 4 आहे डाव्या बाजूला, उजव्या बाजूला 2 आहे. सल्फरची डाव्या बाजूला 2, उजव्या बाजूला 1 आणि ऑक्सिजनचे अभिक्रिया कारके डाव्या बाजूला 8 आहेत. तो उत्पादितांमध्ये 4 आहेत. तर आता H2S2O7L ही अणुसंख्या सर्वात जास्त आहे. प्रथम S संतुलित करा कारण त्यासाठी कमीत कमी सहगुणक लागेल. आता S ची अणुसंख्या सुरुवातीला किती आहे? अभिकारकात 2, उत्पादितात 1. मग संतुलित करताना 2 गुणिले 1 करायचं म्हणजे उत्पादित H2SO4 साठी 2 हा सहगुणक लावायचा. तर पहिले आपलं कसं होतं की H2S2O7 प्लस H2O. आता ते कसं झालंय 2H2SO4 SO2G प्लस H2S एक्वेरियस इज इक्वल टू सल्फर प्लस H2O म्हणजेच वॉटर. तर सल्फर डायऑक्साईड प्लस हायड्रोजन सल्फाईड बरोबर सल्फर प्लस वॉटर. तर पहिले आपल्याला वरती दिलेले समीकरण मांडायचं आहे. मग मूलद्रव्ये त्यातली अभिक्रिया कारके आणि उत्पादिते मांडून घ्यायची आहेत त्यांच्या अणुसंख्या. त्या मांडून झाल्यानंतर पुढे आपल्याला येथे 3 संयुगाची अणुसंख्या समान आहे म्हणून कोणतेही एक संयुग जसे की SO2 निवडून O चे अणु संतुलित करूया. O ची अणुसंख्या सुरुवातीला किती आहे? 2 आहे. उत्पादितांमध्ये 1 आहे. संतुलित करताना 2 आपण 1 गुणिले 2 असं संतुलित करून घेऊया. मग H2O या उत्पादिताला हा सहगुणक लावूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण सहगुणक लावतो तेव्हा आपण अभिक्रिया कारकांमध्ये लावू शकत नाही, तर कायम सहगुणक हा उत्पादितांमध्ये लावायचा असतो. आता आपल्या आलेलं समीकरण कसं आहे की SO2G म्हणजेच गॅस प्लस H2S एक्वेरियस इज इक्वल टू S प्लस 2H2OL. आता H ची अणुसंख्या आपण H ला संतुलित करूया. H ची अणुसंख्या सुरुवातीला 2 आहे, उत्पादितांमध्ये 4 आहे. संतुलित करताना 2 गुणिले 2 म्हणजे उत्पादितांमध्ये 4 झाले. आता अभिक्रियाकारक H2S ला सहगुणक लावूया. तर SO2G2H2S एक्वेरियस बरोबर S प्लस 2H2OL. आता इथे आपण अभिक्रियाकारकाला सहगुणक लावलेला आहे. पहिले फक्त H2S होतं, आता आपण त्याला 2 हा सहगुणक लावलेला आहे. इथे समीकरणाच्या दोन्ही बाजूस S च्या अणूंची संख्या असंतुलित आहे. आता S ची अणुसंख्या आपण संतुलित करूया. सुरुवातीला 3 होती आणि उत्पादितांमध्ये 1 होती. तर संतुलित करताना आपण 1 गुणिले 3 केली, त्यामुळे S उत्पादिताला 3 हा सहगुणक लागेल. म्हणजेच SO2G प्लस 2H2S एक्वेरियस इज इक्वल टू 3S प्लस 2H2O. आता पुढचा प्रश्न आहे Ag म्हणजे सिल्वर प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर सिल्वर क्लोराईड प्लस हायड्रोजन. आता यांची मूलद्रव्ये मांडून घेतली, अभिक्रिया कारकी उत्पादिते मांडून घेतली, त्यांच्या अणुसंख्या मांडल्या आहेत. आता आपण येथे 3 संयुगाची अणुसंख्या समान आहे म्हणून त्याच्यापैकी कोणतेही एक जसे HCl निवडून H चे संतुलित अणू करूया. H ची अणुसंख्या सुरुवातीला 1 आहे, अभिकारकांमध्ये उत्पादितांमध्ये 2 आहे. संतुलित करताना आपण 1 गुणिले 2 करत आहोत. तर अभिक्रियाकारक HCl ला 2 हा सहगुणक लावूया. आता Ag प्लस
2HCl aqueous इज इक्वल टू चांदी प्लस H2. समीकरणाच्या दोन्ही बाजूला Clचे अणू असंतुलित आहे, त्यांना संतुलित करू. Clच्या अणूंची संख्या सुरुवातीला 2 आहे, उत्पादितामध्ये 1 आहे. संतुलित करताना 2 गुणिले 1 म्हणजेच 1 गुणिले 2 करूया. उत्पादित AgCl ला 2 हा सहगुणक लावू. 2 AgS म्हणजे सॉलिड प्लस 2HCl म्हणजे ॲक्वेरियस. त्याचं उत्तर कसं होतं की 2 AgCl प्लस H2. पुढचा चौथा प्रश्न आहे NaOH म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ॲसिड सोडियम सल्फेट प्लस वॉटर. उत्तर त्यांची मूलद्रव्ये मांडूयात, अभिक्रियाकारके मांडूयात आणि उत्पादिते मांडूयात. आता हे संतुलित नाही आहे तर असंतुलित आहे. आता यांना संतुलित कसं करावं? सर्वात पहिले पायरी काय आहे की येथे 2 संयुगातील अणुसंख्या समान आहेत, त्यांच्यापैकी कोणतेही एक जसे की Na2SO4 निवडून Naचे अणू संतुलित करू. सोडियमची अणुसंख्या सुरुवातीला अभिकारकांमध्ये 1 आहे, उत्पादितात 2 आहे. संतुलित करताना 1 गुणिले 2 म्हणजे उत्पादितांमध्ये पण 2च झाली. आता अभिक्रियाकारक NaOH ला 2 हा सहगुणक लावू. म्हणजेच कसं होईल आपलं समीकरण आता 2NaOH aqueous प्लस H2SO4 aqueous इज इक्वल टू Na2SO4 aqueous प्लस H2O म्हणजेच पाणी. ऑक्सिजन व हायड्रोजन अणू समीकरणाच्या दोन्ही बाजूस असंतुलित आहेत. तर मूलद्रव्य NaOHS अभिकारकात अणुसंख्या आणि उत्पादितांमधील अणुसंख्या आपण पाहूया. सोडियमची अणुसंख्या 2 आहे, तिकडे 2 आहे, ते संतुलित झालं. आता ऑक्सिजनची अभिकारकांमध्ये 6 आहे आणि उत्पादितांमध्ये 5 आहे. हायड्रोजनची अभिकारकांमध्ये 4, उत्पादितात 2 आहे, तर सोडियमची संतुलित आहे. तर सर्वात प्रथम आपण H म्हणजे हायड्रोजन संतुलित करू. ऑक्सिजन व हायड्रोजन अणू समीकरणाच्या दोन्ही बाजूस असंतुलित आहेत. हायड्रोजनची अणुसंख्या सुरुवातीला अभिक्रियाकारकांमध्ये 4 आहे, उत्पादितांमध्ये 2 आहे. संतुलित करताना आपण 2 गुणिले 2 इकडे जे 2 आहे उत्पादितांमध्ये त्याला 2 ने गुणलं म्हणजेच 4 होईल. त्यामुळे 2NaOH aqueous प्लस H2SO4 aqueous इज इक्वल टू Na2SO4 aqueous प्लस 2H2O असे आपल्याला समीकरण मिळेल. प्रश्न 8. खालील रासायनिक अभिक्रिया उष्माग्राही आहेत का उष्मादायी आहेत ते ओळखा. HCl प्लस H2O इज इक्वल टू NaCl प्लस H2O प्लस उष्णता. जर उष्णता प्लसमध्ये असेल तर त्याला उष्मादायी म्हणता येईल. 2KClO3S उष्णता हे जे चिन्ह आहे डेल्टाचं त्याचा अर्थ देखील उष्णता असा होतो इज इक्वल टू 2KClS3O2. जर असं वरती हवेत जाणारं चिन्ह असेल याचा अर्थ की त्यातनं गॅस उडून गेलेला आहे, ऑक्सिजन उडून गेलेला आहे, त्यामुळे ही उष्माग्राही अभिक्रिया आहे. तिसरा आहे CaO प्लस H2O इज इक्वल टू CaOH2 प्लस उष्णता. जर अधिकमध्ये असेल तर ती उष्णता आहे आणि जर ते उडून गेलेलं चिन्ह असेल म्हणजे अपवर्डचं चिन्ह असेल तर ती उष्माग्राही आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न 9. पुढील तक्ता जुळवा. अभिकारके, उत्पादिते आणि रासायनिक अभिक्रियेचा प्रकार. पहिला आहे BaCl2 aqueous प्लस ZnSO4 aqueous. उत्पादित आणि रासायनिक अभिक्रियेचा प्रकार विस्थापन. 2 AgClS aqueous प्लस CuS B संयोग. तिसरा आहे CuSO4 aqueous प्लस फेरस. उत्पादिते आहेत BaSO4 प्लस ZnCl2 aqueous अपघटन. चौथा आहे H2O लिक्विड प्लस CO गॅस म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. उत्पादिते आहे 2AgS प्लस Cl2 गॅस दुहेरी विस्थापन. त्यांची उत्तरं आहेत. पहिल्याचं उत्तर आहे तिसरं आणि तिसऱ्याचं उत्तर आहे D. सेकंडचं फोर्थचं C. थर्डचं सेकंडचं A आणि फोर्थचं आहे फर्स्ट आहे B. उपक्रम. प्रयोगशाळेत उपलब्ध असलेल्या स्थायी रूपातील विविध क्षारांची जलीय द्रावणे बनवा. या द्रावणांमध्ये सोडियम हायड्रॉक्साईडचे जलीय द्रावण मिसळून काय होते त्याचे निरीक्षण करा. या निरीक्षणांवर आधारित दुहेरी विस्थापन अभिक्रियांचा तक्ता बनवा. थँक्यू. जर विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा उपयोग होईल. आणि सपना होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.